सकाळ सकाळी पोरं अभ्यासाला बसलेली बघून आमच्या मॅडम पण त्यांच्यासोबत अभ्यासाला बसल्या. पोरं शाळेत जात असल्यामुळे रविवारच्यावर तिला कोणच खेळायला भेटत नाही. दुपारच्या वेळेस सगळी घरातच लपाछपी खेळत होते म्हणून परिदीदीनं लपवलं लाडूला टोपीत. आणि हे बघा दरवाजाच्या मागं टेबलाखाली कुठं पण लपले ते. आणि आमच्या मॅडमांना काय दिसेना म्हणून मॅडम लागली करायला नागिन डान्स. म्हणे सगळ्यांवर वॉच ठेवून होती कोण कुठं लपतंय. आणि मॅडम बघा कशी दादागिरी करते पोरांवर. आणि त्यानंतर ह्या परिदीदीला कुठं जागा नाही भेटली म्हणून मॅडम परिदीदी लपली गादीतच. बाई काय म्हणायचं आता पोरांना. त्यानंतर लाडूला लपवलं परिदीदीनं डब्यात आणि ह्या मॅडम बघा कुठं जाऊन लपून बसले ती. म्हणे कुणाला सांगू नका. पोरांना मारते म्हणून परिदीदीनं श्रुती दीदीनं बांधून ठेवले हिचा हातपाय. आणि बाबूदादा बघा असा तोंड दाबतोय. आणि या परिदीदीचं तर आता अवघडच झालं. डब्यातच लपवून ठेवलं. तिला स्वतःच्या जीव आवरत नाही त्या लाडूला उचलून खेळते बघा कशी. आंधळी कोशिंबीर दुपारी यांची चाललेली खेळायची. आणि आमच्या मॅडम तर डब्यावर बसून जेवते ती. चांगलं